बघ ह्याच्याकडे आहे तुझी लायकी? याच्या समोर उभी तरी राहायची आहे लायकी? यांनी तुला नांदवायची आहे लायकी? नाही ना? हे माझं घर आहे तुझी लायकी या घरात राहायची? हे बघ, हे माझं कुटुंब बघ, त्यांच्याकडे नीट यांच्या बरोबर राहायची लायकी आहे तुझी? बघ पुन्हा याच्या समोर ही अशी उभी राहायची लायकी आहे तुझी? ही मुलगी कारणीभूत आहे या सगळ्याला, हिच्यामुळे घडतंय हे सगळं. बघितलं तेव्हा ती माझ्या डोक्यात गेली आणि माझ्या सारांच्या आयुष्यात जेव्हा हिची सावली पडली ना, तेव्हा त्याच्या आयुष्यात सगळं चुकीचंच घडायला लागलं, सगळं वाईट घडायला लागलं हिच्यामुळे. याच्या आसपास यायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. तिलोत्तमा, यात तिची काही चूक नाहीये. हिची चूक आहे, सगळी चूक हिची आहे. नाही, मी तर म्हणेन चूक हिच्या आई वडिलांची. या अशा मुलीला जन्माला घातलं त्याने. नाही, मला वाटायचं गरीब आहे, पण ही कसली गरीब? पैशासाठी चाललंय सगळं. आणि मी तुम्हाला सांगते, पैशासाठी हिचा वापर केलाय हिच्या आई वडिलांनी. तिलोत्तमा, प्लीज असं बोलू नकोस. मी बोलणार का नाही बोलायचं? मी यांना करायला लाज नाही वाटत आणि आपण बोलायचं सुद्धा नाही? हा, नाही, यांचे धंदे माहितीयेत मला. या अशा मुली कशा असतात माहितीये? एखादा श्रीमंत पोरगा शोधायचा, त्याला आपल्या जाळ्यात खेचायचं, त्याला नादी लावायचं आणि पैसे उकळायचे त्याच्याकडून. हेच करतात हे लोक, माहितीये ना मला. अगं तिलोत्तमा, आम्ही सांगतोय ना तुला, सावली तशी मुलगी नाही आहे. तुम्ही नाही मला सांगायची कशी आहे, मला माहिती आहे ही कशी आहे ते. आणि ही कशी आहे ते ओळखण्यासाठी ज्योतिषाची गरज नसते. हिला बघूनच कळतं किती वाईट आहे ही मुलगी. आणि तुम्ही हो, तुम्हाला सुद्धा कळत नाही आपलं स्टेटस काय आहे, आपण कुठल्या व्यवसायात आहोत. तिलोत्तमाच्या घरात राहायची हिची लायकी आहे? माझ्या घरात फक्त आणि फक्त सौंदर्यच वास्तव्य करू शकतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. किती विचार करताय? गेली आपली पोरगी सासरी आणि ते चंद्रकांत भाऊ म्हणले ना काळजी घेणार आहे तिची. तुम्ही कशाला एवढा विचार करता? हा, कान्हो, तरी बी पोरीची काळजी वाटतेच की. त्या घरात पाय ठेवायची बी लायकी नाही आपली. पांडुरंगाच्या मनात काय हाय त्यालाच ठाव. त्या घरात आपल्या पोरीला दारात बी उभं करत नव्हती. त्या घरात आज आपण तिला नांदायला पाठवलंय. कान्हो, आई बाप म्हणून आपलं काही चुकत तर नाही ना? अहो, असं काय बोलता बाबा? अहो, सावलीच्या आयुष्यात आजपर्यंत जे काही चांगलं वाईट घडतंय ते सारं काही या विठ्ठलानेच घडवून आणलंय. यापुढे तिला मार्ग देखील हात दाखवेल. सखदेवा, सखदेवा, सावला म्हणला होतो का रे? तुझा आवाज ऐकला की नाही? माझ्या जीवाची घालवेल थांबल र. थांबा, लावतो. काय माणसं आता तुम्ही? हा, अहो, पोरगी एवढी झोपडीतून एवढ्या मोठ्या महालात गेलीये, तरी विरडारड सुरूच का तुमची? हा, तुम्हाला कुठला बी विषय चालतो ना गळा काढायला? जयंती, मला नाही सांगायचं कुठं थांबायचं, कुठं सुरू व्हायचं. माझं मला चांगलं कळतं. काय आहे, मी या घरात आहे ना, म्हणून थोडं तरी बरं वाटतं. आता नुसतीच रडारड
माझा हा हसरा चेहरा बघून 4 लोक आपल्या घराकडे वळून वळून बघतात तरी तुमची थोबड कोण बघायला नाही तर माझ्या तर बाहेरचे बी आलेले आहेत किती दिवसात. शांत बस जरा. तुला हवा तेवढा वेळ घे. डू यू लव्ह मी? माझ्या घरची सून होशील.